नेक्स्ट पॉईंट, सॉल्व एक्झाम्पल फ्रॉम द बुक. पुस्तकामध्ये जे एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहे ते सॉल्व एक्झाम्पल्स आपण इथे घेणार आहोत फ्रॉम द लॉज ऑफ मोशन टॉपिकमधला. एक्झाम्पल फर्स्ट, ॲन ॲथलीट इज रनिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. ही रन्स अ डिस्टन्स ऑफ 400 मीटर in 25 seconds before returning to his original position. What is the average speed and velocity? Students, here an athlete is running around a circular track. या सर्क्युलर ट्रॅकवरती ॲथलीट हा रनिंग करतोय आणि ही रन्स अ डिस्टन्स ऑफ 400 मीटर. त्याने 400 मीटर एवढं डिस्टन्स त्याने कंप्लीट केलेलं आहे, कवर केलेलं आहे. अँड ही रिक्वायर्स 25 सेकंड टाईम. त्याला 25 सेकंड टाईम या ठिकाणी लागतो आहे. बिफोर रिटर्निंग टू हिज ओरिजिनल पोझिशन. आता त्याची ॲव्हरेज स्पीड आणि व्हेलॉसिटी आपल्याला काढायची. वी नो दॅट द फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज स्पीड इज नथिंग बट द डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम आणि व्हेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. सो फर्स्टली जो डाटा गिवन दिलेला आहे आपल्याला या प्रॉब्लेममध्ये, फर्स्टली आपण राईट डाऊन करणार आहे. तो टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड 400 मीटर डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेला आहे. टोटल डिस्प्लेसमेंट या ठिकाणी 0 आहे, कारण ॲथलीट हा सर्क्युलर पाथवरती फिरतोय. त्याचा जो इनिशियल पॉईंट होता, पूर्ण एक पाथ कवर केल्यानंतर तो फायनल पॉईंटवरती म्हणजे त्या ओरिजिनल पोझिशनवरतीच आलेला आहे. दॅट मीन्स इट्स इनिशियल अँड फायनल पॉईंट हा सेम आहे. त्यामुळे या ठिकाणी डिस्प्लेसमेंट हे 0 येणार आहे. देन ॲज ही रिटर्न्स ओरिजिनल पोझिशन, टोटल टाईम त्याला 25 सेकंड लागतो आहे. या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची. सो ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कवर डिवायडेड बाय टोटल टाईम टेकन. Here total distance is nothing but the circumference of the circle. So 400 meter distance he had covered and 25 second. This much time required for this athlete. So 400 divided by 25 we get 16 meter per second. This is the average speed. Then average velocity, total displacement divided by total time taken. We know that as this is a circular path, initial point and final point be the same, so that total displacement always 0 and total time taken is 25 seconds, so that 0 meter per second. This is the average velocity. Then example number second, an aeroplane taxis on the runway for 30 seconds with an acceleration of 3.2 meter per second square. Before taking off, how much distance would it have covered on the runway? आता या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे की एरोप्लेन आहे, टॅक्सीज ऑन द रनवे फॉर 30 सेकंड. म्हणजे एरोप्लेनला उडान भरण्याच्या अगोदर तो 30 सेकंड त्या रनवेवरती होता, म्हणजे मोशनमध्ये होता. विथ ॲन ॲक्सेलरेशन, त्याची ॲक्सेलरेशन दिलेली आहे 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टाईम आहे 30 सेकंड्स. तो एरोप्लेन टॅक्सीज ऑन द रनवे. ॲज इनिशियल व्हेलॉसिटी, एरोप्लेन हा उडान भरण्याच्या अगोदर तो इनिशियली तो रेस्ट आहे, म्हणजे 0 मीटर पर सेकंड त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे. आता या ठिकाणी काढायचं काय आपल्याला, हाऊ मच डिस्टन्स हाऊ मच डिस्टन्स वुड इट हॅव कवर्ड ऑन द रनवे. तर त्याने टोटल किती डिस्टन्स कवर केलेले आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. तर सी हिअर जो गिवन डाटा आहे या ठिकाणी जे प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे ते आपण अगोदर लिहून काढणार. गिवन डाटामध्ये ए इज ॲक्सेलरेशन 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, टाईम इज 30 सेकंड. U, that means initial velocity 0, and we have to find out the distance covered on the runway. So we are using here the second kinematical equation by Newton. आता हा सेकंड इक्वेशन का यूज करतो, कारण सेकंड इक्वेशनमध्ये ए, टाईम, यू हे सगळ्या व्हॅल्यूज पुट करण्यासाठी सेकंड इक्वेशन असं आहे की वी कॅन पुट ऑल दीज व्हॅल्यूज. So depending upon the given data, we can select which equation we have to select. So this is the equation which gives us how much distance an aeroplane would cover. So S is equal to ut plus half at square. u या ठिकाणी 0 आहे, u च्या ठिकाणी आपण 0 ठेवला. टाईम 30 सेकंड आहे, प्लस हाफ ए, ॲक्सेलरेशन 3.2 अँड टी स्क्वेअर अगेन 30 स्क्वेअर. ज्यावेळेस आपण पूर्ण कॅल्क्युलेट करणार, we get answer 1440 meter. So this much distance an aeroplane would cover. Okay, now third problem,
A kangaroo can jump 2.5 meter vertically. What must be the initial velocity of the kangaroo? See here student, a kangaroo jump 2.5 meter vertically. एक kangaroo jump घेतो, उड्या मारतोय 2.5 मीटर. त्याने डिस्टन्स किती कवर केलेला आहे? 2.5 मीटर व्हर्टिकली तो कवर करतोय. जर तो उड्या मारतोय तर त्याच्यावरती ॲक्सेलरेशन जी ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटी ॲक्ट करत असते. सो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. देन वी हॅव टू फाइंड आउट द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द कांगारू. इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला कांगारूची माहिती पाहिजे. आणि ज्यावेळेस तो उड्या मारतोय तो उडी मारून खाली यायचा असेल तर व्ही इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. दॅट मीन्स त्याची फायनल व्हेलॉसिटी काय राहणार आहे? 0 मीटर पर सेकंड. सो फॉर फाइंडिंग आउट द इनिशियल व्हेलॉसिटी वी आर हॅव्हिंग फॉर्म्युला फॉर सेकंड kinematical equation v square is equal to u square plus 2as. By putting all these values v 0 square is equal to u find out करायचं आहे 2 into 9 minus 9.8. या ठिकाणी 9.8 मीटर पर सेकंड ए ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण घेतलेली आहे. मायनस 9.8 का लिहिलं? बिकॉज निगेटिव्ह साईन इज यूज्ड ॲज अ ॲक्सेलरेशन इज इन द डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ द व्हेलॉसिटी. ॲक्सेलरेशनची जी व्हॅल्यू आहे किंवा जे डायरेक्शन आहे इट इज अपोजिट टू दॅट ऑफ द व्हेलॉसिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होते अँड वाईल अ कांगारू इज जम्पिंग व्हर्टिकली. सो दॅट वी आर टेकिंग दिस मायनस साईन. देन 2as हेअर 2a साठी मायनस 9.8 आपण पुट केलेले. एस इज इक्वल टू 2.5 मीटर. नाऊ कॅल्क्युलेट दिस. 0 स्क्वेअर 0 यू स्क्वेअर ॲज इट इज. ज्यावेळेस आपण हे पूर्ण कॅल्क्युलेट करणार वी गेट आन्सर मायनस 49. सो यू स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 49. दॅट मीन्स 7 मीटर पर सेकंड. दिस इज द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ kangaroo. Now next problem. Example 4. A motorboat starts from rest and moves with uniform acceleration. If it attains the velocity of 15 meter per second in 5 seconds, calculate the acceleration and the distance traveled in that time. So firstly we are writing down whatever the given data in a problem. The initial velocity of the motorbike is given. This is initially at rest, that means 0 meter per second. Initially rest असल्यामुळे 0 meter per second येईल. फायनल velocity 15 meter per second. टाईम t आहे 5 सेकंद. 5 सेकंदामध्ये त्यांनी जवळपास 15 मीटर पर सेकंड एवढी व्हेलॉसिटी अटेन केली. व्हॉट विल बी द ॲक्सेलरेशन? आपल्याला ॲक्सेलरेशन फाइंड आउट करायची आणि डिस्टन्स ट्रॅव्हल इन दॅट टाईम हे दोन्ही फाइंड आउट करायचे आहे. सो स्टुडंट वी नो दॅट ॲक्सेलरेशन इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ टाईम. v minus u divided by t. Here v 15 minus 0 divided by 5. 15 divided by 5 is equal to 3 meter per second square. This is the acceleration. त्यानंतर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. आता डिस्टन्ससाठी आपण अगेन न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन इकडे या ठिकाणी यूज करणार. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. यू इनिशियल 0 आहे, टाईम 5 सेकंद आहे, प्लस हाफ ॲक्सेलरेशन 3 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलेला आहे. अगेन 5 सेकंड स्क्वेअर. दिस इज द टाईम. अगेन कॅल्क्युलेट इट. 0 इंटू 5 0 येईल. हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर 75 डिवायडेड बाय 2. दॅट मीन्स वी गेट आन्सर 37.5 मीटर. सो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, डिस्टन्स कवर्ड बाय द मोटार बाईक 37.5 मीटर. Distance traveled in that time is 37.5 meter and acceleration is 3 meter per second square. Then next example, we have studied about the law of conservation of mass and law of conservation of the momentum. So on the basis of law of conservation of the momentum, some examples are given here. We have to solve. Student, we know that what is momentum. Momentum, this is a vector quantity which gives us, momentum is denoted by p and it is the product of mass into velocity. First example, the mass of a cannon is 500 kilogram and it recoils with a speed of 0.25 meter per second. What is the momentum of the cannon? See here, simple problem is this.
the cannon which is having 500 kilogram mass of the cannon is 500 kilogram. Recoil speed किती आहे 0.25 मीटर पर सेकंड. आपल्याला मोमेंटम काढायचे. मोमेंटम इज नथिंग बट मास इंटू व्हेलॉसिटी. सो 500 इंटू 0.25 इज इक्वल टू 125 किलोग्राम मीटर पर second. So this is the answer. What is the momentum? We get momentum only by multiplying these two, mass and velocity. Then example 2, two balls have masses of 50 gram and 100 gram. They are moving along the same line in the same direction with the velocity 3 meter per second and 1.5 meter per second respectively. They collide with each other, and after collision the first ball moves with the velocity of 2.5 meter per second. Calculate the velocity of the another ball after collision. आता या ठिकाणी आपल्याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, दॅट मीन्स द टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू द टोटल फायनल मोमेंटमशी रिलेटेड आपल्याला हा फॉर्म्युला इथे यूज करावा लागणार आहे. तर फर्स्टली वी आर रायटिंग द गिवन डाटा. मास ऑफ फर्स्ट बॉल इज 50 ग्रॅम. वी आर कन्वर्टिंग दिस 50 ग्रॅम इंटू द किलोग्रॅम. 50 ग्रॅमला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करायचे. 50ला आपण 1000ने डिवाइड करणार, म्हणजे आपल्याला काय येईल 0.05 किलोग्रॅम. So that the mass of the second ball is m2 100 gram. Again we are converting it in kilogram, 0.1 kilogram. Initial velocity of the first ball u1 is 3 meter per second, and initial velocity of the second ball is u2 is equal to 1.5 meter per second. Final velocity of the first ball after collision, the final velocity of the first ball is given here 2.5 meter per second, but we have to find out the final velocity of the second ball. फायनल व्हिलॉसिटी फर्स्ट बॉलची ते दिलेली आहे, आपल्याला सेकंड बॉलची फाइंड आउट करायची. नाउ पुट ऑल these values in this equation. m1 u1 plus m2 u2, m1 v1 plus m2 v2. So m1 is 0.053 u1 initial velocity plus m2 0.1 into 1.5 be the initial velocity of second ball, is equal to 0.05 into 2.5. This is the mass and final velocity of the first ball, while the 0.1, and we have to find out the final velocity of the second ball. Now solve these. By solving this bracket we get 0.15. 0.1 into 1.5 get 0.15 is equal to, by solving this bracket we get 0.125 into 0.1 into v2. Now add these 0.15 plus 0.15 we get 0.3, 0.15 and 0.1 v2 take as it is. त्यानंतर 0.1 v2 ॲज इट इज इथे ठेवायचे आपल्याला, अँड 0.15ला जर लेफ्ट साईडला घेतलं ते इट बिकम्स मायनस साईनमध्ये येतो. 0.3मधून 0.15 मायनस केले वी गेट 0.175. we have to calculate only value v2. so v2 0.1 हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे गेल्यानंतर तो डिव्हिजनमध्ये जाईल. सो 0.175 डिवायडेड बाय 0.1 दॅट मीन्स 1.75. this is the final velocity of second ball. So students, we have completed the solved examples which are given in our textbook. Thank you.